मुंबई महानगरपालिकेसाठी युती आणि ठाकरे बंधूंनी कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज उद्धव ठाकरे हे लालबाग, परळ आणि शिवडी भागातील अनेक शाखांना त्यांनी भेटी दिल्या, शिवसैनिकांशी, मतदारांशी संवाद साधला। उद्धव ठाकरे यांची ही शाखा भेट झाल्यानंतर लालबाग परळमध्ये हे अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते आता लावण्यात आलेले आहेत। या पोस्टरवरचा मजकूर असा आहे की लालबाग परळ कायम धनुष्यबाणासोबत। हे अशा प्रकारचे पोस्टर या मेट्रो लाईनच्या परिसरामध्ये, लालबाग परळच्या परिसरामध्ये होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। यासोबतच आणखीन काही पोस्टर लागलेले आहेत। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान, धनुष्यबाण धनुष्यबाण, हे अशा आशयाचे पोस्टर अज्ञातांनी लावल्याचं आपल्याला समोर येतंय। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेसाठी आज ठाकरे बंधू मैदानात उतरल्यानंतर लगेच या ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। संपूर्णपणे भगव्या अक्षरामध्ये, भगव्या पानावरती पांढऱ्या अक्षरामध्ये लिहिलेले हे पोस्टर आहेत आणि त्याच्यावरती हे तुम्ही शब्द पाहताय की लालबाग परळ कायम धनुष्यबाणासोबत। एकीकडे आज एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये भव्य असा रोड शो घेण्यात आला आणि शक्ती प्रदर्शन केलं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या होम ग्राउंडवरती म्हणजे मुंबईमध्ये मनसेसोबत विविध शाखा असतील त्या शाखांच्या भेटी घेतली। लालबाग परळ असेल, शिवडी असेल, या ठिकाणी शाखांना भेटी दिल्या, नागरिकांशी संवाद साधला, शिवसैनिकांशी संवाद साधला। मात्र उद्धव ठाकरेंची ही शाखा भेट झाल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारचे पोस्टर जे आहेत ते आता या लालबाग परळ भागामध्ये असणाऱ्या मेट्रो पिलरवरती या परिसरामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे आता या पोस्टरवरती शिवसेना असेल किंवा ठाकरे बंधू असेल हे कशा प्रकारचे प्रत्युत्तर देतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन प्रदीप कापसेसह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।